मी संग्राम चव्हाण, शास्त्रज्ञ कृषी वानिकी या विषयाचा आहे. आपण नियासम आणि नाबार्ड यांच्या मदतीने एक वेगळा असा प्रोजेक्ट चालू केलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ क्लायमेट रिझिलंट चारा बँक फॉर रेनफेड रिजन्स. याच्यामध्ये आपले 3 वेगवेगळे चारा बँकेचे 3 मॉडेल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, जे पहिलं मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपण लुसियाना, ल्युसन आणि मार्वेल या तिन्हींचं एकत्रपणे आपण लागवड केलेली आहे. दुसऱ्या मॉडेलमध्ये मल्टी टायर आहे, ज्याच्यामध्ये 3 स्ट्रॅटामध्ये विभागलेला आहे. याच्यामध्ये आपलं सुबाबुळ आहे, दशरथ आहे आणि अंजन आहे आणि त्याच्या बाउंड्रीवरती आपली शेवरी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपलं जे तिसरं मॉडेल आहे त्याला बाउंड्री मॉडेल म्हणलेलं आहे. या 3 मॉडेल घेण्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे ती वेगवेगळी असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. काही शेतकऱ्यांच्याकडे जमीन नसते, त्यांच्याकडे बांध असतात. मग त्या बांधाचा देखील कसा सदुपयोग करून आपण हे बहुवर्षीय चारा पद्धतीचं मॉडेल आपण कसं विकसित करू जाऊ शकतो हे बघणार आहे. तर ह्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण 21 शेतकऱ्यांना हे मॉडेल्स दिलेले आहेत, त्यांच्या चॉईस प्रमाणे. म्हणजे त्यांची काय गरज आहे ती गरज ओळखून, त्यांच्याकडे असणारी जमीन पाहून, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असणारा बांध वगैरे पाहून असे हे मॉडेल्स आपण त्यांना दिलेले आहेत. ह्या 21 शेतकऱ्यांना हे मॉडेल देण्याच्या आधी आपण त्यांना इथं बोलवून हे सगळे मॉडेल्स त्यांना दाखवले आणि त्यांना याच्याकडे प्रेरित केलं की जर आपण जास्त असा न्यूट्रिशियस असलेला, पोषणयुक्त चारा असलेला, ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे, असा चारा जर आपण आपल्या जनावरांना घातला तर जे काही आपण कॉन्सन्ट्रेटेड फीड घालत आहेत, म्हणजे पेंड घालतो किंवा सोया पेंड असेल किंवा आपल्या भुईमुगाची पेंड असेल, तर ह्याच्यावरती आपण खर्च जास्त करतो. हा खर्च कसा आपण 50% पर्यंत कमी करू, या मॉडेलचं महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे. नमस्कार, मी विक्रम गावडे. आज आपण जळगाव सोपे येथील बाळूभाऊ जगताप यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. बाळूभाऊ जगताप यांनी ICAR, NISM आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने चारा बँक या प्रकल्पामधून मेथी गवत आणि मार्वेल गवत हे मॉडेल आपल्या शेतामध्ये राबवण्यासाठी घेतलेलं आहे. तर त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्हाला नेमकं आमचा प्रोजेक्ट आवडला आणि त्यानंतर घेतला, तर तुम्हाला त्या प्रकल्पामधून जे आपण बियाणं दिलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय नेमकं त्याची आवड का झाली किंवा त्यातून तुम्हाला फायदा काय झाला? फायदा भरपूर झाला आम्हाला. हे म्हणजे घास भारी मिळाला, खांडी गवत मिळलं, ही बियाणं म्हणजे भारी आहे. तर आमच्या शेळ्यांना तर परवडते आम्हाला घालायला, पोट भरते त्यांचं, म्हणजे सुधारणी आहे, दुधाला आहे, बारकी पिल्लं आहेत ती बी सुधारतात. माझं नाव संपत मारुती गावडे, राहणार करावागज, तालुका बारामती. चारा बँक प्रकल्पाअंतर्गत मला बियाणे मेथी घासाचं बियाणे आणि कांडी गवताचं बियाणे हे दिलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं आहे. ते कमीत कमी 3 वर्ष तरी ते चालतं, त्या हिशोबाने हे दिलेलं आहे. त्याच्यामुळं शेळ्यांना, गायांना ह्याचा चांगला लाभदायक उपयोग आहे. नमस्ते, मी सुप्रिया बोबडे, राहणार करावागज. नाबार्ड, ICAR आणि NISM यांच्यामार्फत चारा पीक योजनेमार्फत आपल्याला अंजन गवत आणि दशरथ गवतचे 2 सीड प्लॉट आपल्याला मिळाले. सीड त्यांच्याकडून मिळाले. त्याच्याबरोबरच आपल्याला ड्रीपचं काही मटेरियल आणि खत औषधं पण त्यांच्याकडून आपल्याला मिळाली. त्याचा वापर करून आम्ही 2 ट्रायल प्लॉट्स तयार केलेले आहेत. आमच्याकडं शेळीपालनचा व्यवसाय आहे. दुधासाठी आम्ही गायी सांभाळलेल्या आहेत आणि हे जे चारा तयार झालेला आहे तो आम्ही त्यांच्यासाठी, खास शेळ्यांसाठी आम्ही वापरला आहे. बहुवार्षिक पीक असल्यामुळं त्याचा आम्हाला चांगला फायदा दिसून आला आहे. शेळ्यांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. दुधाचं उत्पादन पण चांगलं वाढलेलं आहे आम्हाला त्याच्यात. माझं नाव अश्विनी नितीन गावडे आहे. मी राहणार करावागज, तालुका बारामती. मी अंजन घास आणि दशरथ घास हे चारा बँकेतून मिळालेला आहे. घास अतिशय चांगला आहे, शेरडा चांगल्या प्रकारे खाद्य आहेत. ही 3 वर्षासाठी प्लॉट आहे. शेरडांची बुकेसाठी, उन्हाळ्यासाठी चांगल्या पद्धतीने ती शेरडांची खाण्याबाबतीत, चाऱ्याबाबतीत चांगला उपयोग बी होत आहे. माझं नाव माया सतीश गावडे. मी राहणार करावागज, तालुका बारामती. चारा बँक प्रकल्प यामधून आम्हाला बियाणे भेटले, दशरथ घास आणि अंजन घास. तर ह्या घासामध्ये प्रोटीन वगैरे
शेळ्यांसाठी किंवा गायांसाठी फायदेशीर ठरत आहेत, कारण आम्ही रोज त्याचा वापर करतोय. शेळ्या हे आवडीने खात आहेत